हालेलुया, हालेलुया. अनुवाद 9:1-3 वचन. तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रे ताब्यात गेल्यास तू आज रात्री उठून जाणार आहेस. त्यांची नगरे मोठी व त्यांची पोट गगनचुंबी आहे. वचन बोल. तेथील लोक पिंपाट व उंच असून अनाकी वंशातले आहे. हे तुला माहीतच आहे. अनाकाच्या वंशजांची कोण सामना करेल असे म्हणतात हे तू ऐकलेच आहे. वचन 3. तर आता ही पक्की लक्षात ठेव की भस्म करणाऱ्या अग्नीसारखा तुझ्या पुढे जो पलीकडे जात आहे तो तुझा मी परमेश्वर आहे. तो त्यांचा संहार करील व त्यांना तुझ्या पुढे चित्त करील. आणि परमेश्वराने तुला सांगितल्याप्रमाणे तू त्यांना घालून देईल. त्यांचा त्वरित नाश करशील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा वचन ते संती परमेश्वर पिता मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना शिकवतो. ज्यावेळेला देव पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले तेव्हा इस्रायल लोक रानात जंगलामध्ये होते. देव पिता त्यांना अशा ठिकाणी घेऊन जात होता ज्या ठिकाणी दुधामधाचे प्रवाह वाहत होते, अर्थात ज्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची समस्या नव्हती. देव पिता अशा देशात त्यांना घेऊन जात होता ज्या देशामध्ये इस्रायल लोकांना आनंदाने, सुखाने आणि समाधानाने जीवन जगता येणार होते. अशा देशात जिथे काही कमी तर नव्हती पण शांतीचे, आनंदाचे, सुखाचे जीवन होते. परमेश्वर पिता हा देश इस्रायल लोकांना देत होता. जसे की कन्नान, हिती, परजी, यबुशी असे सर्व देश परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांसाठी तयार केले होते. आता देव पिता या लोकांना तिथे नेणार होता. तर तिकडूनचे जे लोक होते या अनाट्य वंशातले लोक म्हणजे उंच आणि दिप्पाट असलेले लोक. आणि म्हणून असे म्हणायचे की अनाट्य लोकांचा कोण सामना करेल, कारण ते ताकदवान लोक, दिप्पाट, उंच असलेले आणि अंगाने मजबूत असलेले लोक होते. अशा लोकांपुढे कोणत्या राष्ट्रातल्या लोकांचा टिकाव लागत नव्हता, कारण ते ताकदवान, उंच, दिप्पाट, जाडे असलेले लोक होते. परंतु बायबल सांगते परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना म्हटलं की मात्र मी त्या देशातच तुम्हाला घेऊन जातोय जो उत्तम देश आहे, ज्या देशात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. तो अनाकी लोकांचा देश आहे. परंतु मी तुझ्या पुढे जाईल आणि मी तुझ्या पुढे जाऊन अनाकी लोकांचा नाश करीन आणि मात्र मी त्यांना तुझ्या पुढे चित्त करीन आणि मी तुला तिथे विजय प्राप्त करून देईन, कारण तू माझी खास प्रजा आहेस. तू आपल्या शत्रूचा नाश करशील आणि तू विजयी होशील. खरोखर परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना कन्नान, हिती, परजी, यबुशी अशा 7 देशामध्ये देव पिता त्यांना घेऊन गेला. तिकडे असलेले अनाकी लोकांचा देवाने नाश केला. ज्या लोकांपुढे कोणाचा टिकाव लागत नव्हता, परंतु इस्रायल लोकांनी त्यांच्यावर विजय प्राप्त केला. इस्रायल लोकांनी त्यांना चित्त केले आणि विजय प्राप्त केला. देवपित्याने इस्रायल लोकांना त्या देशामध्ये वसवले आणि ते देश इस्रायल वंशजांचे देश बनले गेले, जिकडे पुढे इस्रायल यहुदी लोक मात्र तिथे राहू लागले आणि आपापले देश बनवू शकले. तर या ठिकाणी बायबल आपल्याला काय सांगते पहा. वचन सांगते की मात्र ज्या वेळेला परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना त्या देशामध्ये नेले तेव्हा त्या देशात ते आनंदाने राहू लागले, कारण ते विजयी बनले होते आणि शत्रू चित्त झाले होते. देवपिता आपल्याला तेच सांगतो की मात्र तुझ्या पुढे असलेली संकटे, दुःख, पीडा, समस्या अथवा शत्रू या सर्वांना मी तुझ्या पुढे चित्त करीन. मी तुझ्या पुढे चालेन, मी तुझ्या आधी जाईन आणि तुझे मार्ग मोकळे करेन. तुझे अडथळे मी दूर करेन. तू सर्व गोष्टीवर विजय प्राप्त करशील आणि मात्र तू आपल्या शत्रूंना चित्त करशील आणि तू विजयी होशील, कारण मी तुझ्या पुढे चालेन. परमेश्वर आपल्या बरोबर तर आहेच, पण तो आपल्या पुढे जाऊन आपले मार्ग मोकळे करणार, आपले अडथळे दूर करणार, आपल्या समस्या दूर करणार, आपल्या संकटातून आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करणार. तो म्हणजे परमेश्वर, जो आपल्याला सहाय्य करणारा परमेश्वर आहे, जो शत्रूंना
परमेश्वर आहे, विजय देणारा परमेश्वर आहे. जो परमेश्वरमध्ये जीवन जगतो, प्रभू येशूवर पूर्ण दृढ, अटल आणि मजबूत विश्वास ठेवतो, प्रभू त्याला सहाय्य करतो आणि प्रभू त्याच्या पुढे येणाऱ्या संकटांना, आजारांना, दुःखांना, निराशांना चित्त करून टाकतो आणि प्रभू आपल्या व्यक्तीला विजयी बनवतो. आपण प्रभूमध्ये आहोत तर आपण सर्व संकटांना चित्त करणार, तुडवून टाकणार, पराभूत करणार, आपण विजय प्राप्त करणार आणि या सर्व गोष्टींना आपण तुडवून टाकणार. कारण देवाने आपल्याला विजयी बनवलेले आहे. आपण प्रभूचे लोक आहोत. आपला प्रभू विजयी परमेश्वर आहे आणि तो आपल्यालाही विजयी बनवतो आणि सर्व वाईट गोष्टींना तो आपल्या पुढे चित्त करतो. जो देवाच्या मागे चालतो, प्रभूमध्ये जीवन जगतो, प्रभू नेहमी त्याला हर एक गोष्टीवर विजय प्राप्त करून देतो. जसे की बघा 2 इतिहासमध्ये 13 अध्यायामध्ये इस्रायलचा राजा यराबाम आणि यहुदाचा राजा अबिया. त्यावेळेला मात्र इस्रायलचा राजा आणि यहुदाचा राजा याच्यामध्ये लढाई होणार होती. तेव्हा यहुदाच्या राजाने, यहुदी लोकांनी इस्रायलच्या राजाला, इस्रायलच्या लोकांना काय म्हटलं, आमच्याशी लढाई करू नका, आमच्या बरोबर युद्ध करू नका, कारण आमच्या बरोबर परमेश्वर आहे. आम्ही त्याचे नियम पाळतो, आम्ही त्याची आराधना उपासना करतो, आम्ही त्याच्या पुढे दीप उचलितो, तर तुम्ही आमच्याशी लढाई करू नका, यात तुम्हाला यश यावायचे नाही. परंतु इस्रायल लोक काय केले ऐके ना, कारण इस्रायल लोक 8 लाख लोक होते आणि यहुदी लोक फक्त 4 लाख होते. त्यामुळे इस्रायल लोकांना गर्व आला असेल, आम्ही 8 लाख लोक आणि हे 4 आहेत म्हणून हे घाबरल्या आणि म्हणून आपल्याला असं सांगत आहे. असं वाटलं असणार कदाचित इस्रायल लोकांना. इस्रायल लोकांनी यहुदी लोकांवर चढाई करून जाण्याचा निर्णय घेतला आणि इस्रायल लोकांनी यहुदी लोकांना मागून आणि पुढून दोन्ही बाजूने घेरले. यहुदी लोक मच्छमध्ये सापडले कारण ते 4 लाख लोक होते आणि इस्रायल 8 लाख. यहुदी लोकांनी पाहिलं की आपल्या मागे पण युद्ध होणार आणि आपल्या पुढे पण युद्ध होणार. मच्छमध्ये आपण सापडलेले आहोत, ना पल काढू शकत ना लढाई करू शकत. तेव्हा यहुदी लोकांनी एक काम केलं. त्यावेळी त्यांनी परमेश्वर पित्याचा धावा केला, त्याने करणे फुंकले, परमेश्वर पित्याला आवाज दिला, प्रार्थना केली देव पित्याची. तेव्हा देव पित्याने यहुदी लोकांना सहाय्य केलं. जे यहुदी लोक 4 लाख होते, मच्छमध्ये सापडले होते, त्या यहुदी लोकांना देव पित्याने सहाय्य केलं आणि यहुदी लोकांपुढे इस्रायल लोक चित्त झाले. इस्रायल 8 लाख लोक होते, पण 8 लाख लोकांपैकी 5 लाख मरण पावले, राहिले 3 लाख. त्यानंतर देवाने इस्रायलचा राजा यराबाम याला असा तडाखा दिला की त्याचाही नाश झाला. पुढे इस्रायल, यहुदी लोकांपुढे इस्रायल लोकांचा टिकाव लागला नाही. बायबल सांगते यहुदी लोक प्रबळ झाले आणि इस्रायल लोक चित्त झाले. यहुदी लोकांना विजय मिळाला. यहुदी लोक 4 लाख कमी असून सुद्धा विजयी बनले. का? कारण ते प्रभूवर विश्वास ठेवत होते, त्याने प्रभूचा धावा केला होता म्हणून प्रभूने त्यांना मदत केली. आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट काय बघा, यहुदी लोक ही परमेश्वराचे लोक होते, इस्रायल लोक पण परमेश्वराचे लोक होते. मग देवाने असं का केलं? यहुदी लोकांना मदत केली आणि इस्रायल लोकांचा नाश केला. असं का केलं? तर यहुदी लोक परमेश्वर पित्याची आराधना करायचे, फक्त परमेश्वर पित्यावर विश्वास ठेवायचे आणि इस्रायल लोक मूर्ती पूजा करायचे. आणि त्यामुळे देवाने इस्रायल लोकांना मदत केली नाही, तर यहुदी लोकांना मदत केली आणि यहुदी लोक प्रबळ झाले, विजयी झाले आणि ज्या इस्रायल लोकांनी परमेश्वराला सोडिले होते ते लोक चित्त झाले. अशा प्रकारे यहुदी लोकांना विजय मिळाला. जे देवावर भरोसा ठेवतात, देव नेहमी त्यांना प्रबल करणार, विजयी करणार आणि त्यांच्या शत्रूंना अगदी मात्र परमेश्वर पिता चित्त करणार. देव पिता त्यांना पराभूत करणार, देव पिता त्यांचा नाश करणार. पण जे देवावर भरोसा ठेवतात, देव पिता त्यांना मदत करेल, त्यांना सहाय्य करेल, त्यांना चित्त करणार नाही तर त्यांना विजयी बनेल. चित्त कोणाला करेल? मात्र परमेश्वर विपरीत जीवन जगणारे, पापात अधर्मात चालणाऱ्या लोकांना परमेश्वर पिता चित्त करणार. वचन काय सांगते पहा, नीतिसूत्रे 14:32 वचन. विपत्ती आल्यास दुर्जन चित्त होतो, पण
धार्मिकास मरण समयी उमेद असते. बघा, विपत्तीला दुर्जन चित्त होतो. वाईट करणारा, पाप करणारा, पापात जीवन जगणारा संकटाने, विपत्तीने चित्त होतो, नाश पावतो. पण धार्मिकावर किती संकट आले तरी त्याला उमेद असते. तो त्या संकटातून बाहेर उतरतो, तो नाश पावत नाही. चित्त कोण होणार? जे पापात, नाशात, वाईटात जीवन जगत आहे ते चित्त होणार. परंतु जे परमेश्वरामध्ये जीवन जगत आहेत, ज्यांचा भरोसा पूर्ण प्रभू येशूवर आहे, जे पूर्ण प्रभूच्या वचनात चालतात, अशा लोकांना प्रभू विजयी बनवणार. अशा लोकांना प्रभू विजय प्राप्त करून देणार. आपण प्रभूमध्ये जीवन जगत आहोत तर प्रभू आपल्याला विजयी बनवणार. दावीद काय म्हणतो? स्तोत्रसंहिता 18 अध्याय 39 वचनामध्ये तो म्हणतो की परमेश्वर पित्याने माझ्या शत्रूंना माझ्या पुढे चित्त केलेला आहे आणि मला विजय दिलेला आहे. शत्रूंना, या बंडखोरांना, म्हणजे जे शत्रू आहेत, माझे वैरी आहेत, जे माझा घात करू पाहत आहेत, त्यांना देवाने चित्त केलेले आहे. देवाने दाविदाला मदत केली, दाविदाला सहाय्य केलं, परंतु त्याच्या शत्रूंना देव पित्याने चित्त केलं. जे देवामध्ये जीवन जगतात ते पिता त्यांना विजय देणार, प्रबल बनवणार. परमेश्वर पिता त्यांना श्रेष्ठ करणार. परंतु जे मात्र वाईटामध्ये जीवन जगत आहे, देवासाठी वेळ काढत नाही, देवाविरुद्ध चालत आहे, जगामध्ये, मोहमायामध्ये, पापामध्ये, नाशामध्ये, वाईटामध्ये चालत आहे, अशी लोक चित्त होणार म्हणून बायबल सांगते. आपण पूर्ण परमेश्वराच्या मार्गाचे अवलंबन करत राहणार, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत राहणार, तर परमेश्वर आपल्याला विपुल अनुग्रह द्यायला सुरुवात करणार. तर परमेश्वर पिता आपली इच्छा, आपले हेतू पूर्ण करण्यासाठी मात्र सुरुवात करणार. जर खरोखर आपण परमेश्वरामध्ये जीवन जगत असणार, प्रभूचे नियम पाळत राहणार, पापापासून दूर राहणार, प्रभूच्या आज्ञेचे पूर्ण पालन करणार, तर देवपिता आपली प्रगती आणि आपली उन्नती करत जाणार. आपल्या जीवनातल्या साऱ्या समस्या परमेश्वर पिता पूर्ण रीतीने दूर करणार, आपल्याला अनुग्रह देणार, आपल्याला आशीर्वादित करणं, आपल्या जीवनामध्ये परमेश्वर चमत्कार मात्र घडवणं. मग त्यासाठी आपण पूर्ण प्रभूच्या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा. 2 इतिहासमध्ये 25 अध्याय. अमस्या राजाला मात्र आपल्या शत्रूवर चढाई करून जायचे होते. तेव्हा त्याने इस्रायलच्या काही वंशजांकडून मदत घेतली होती, अशासाठी की शत्रूवर चढाई करून जाण्यासाठी. तेव्हा परमेश्वर पित्याचा सेवक अमस्या राजाकडे आला आणि अमस्या राजाला म्हणतो, जर तू आपल्या शत्रूवर चढाई करून जात असशील तर हिम्मत बांध, खंबीर हो आणि मात्र तू लढाईसाठी जा. परमेश्वर तुझ्या शत्रूंना तुझ्या पुढे चित्त करेल, कारण सहाय्य करण्यात आणि चित्त करण्यात परमेश्वर समर्थ आहे. तेव्हा अमस्या राजा काय म्हणतो, मी इस्रायलच्या काही वंशांना पैसे दिलेले, 100 किंकार चांदी दिलेले, त्याचं काय? तेव्हा देवाचा सेवक अमस्या राजाला म्हणतो, याहूनही अधिक देण्याची ताकद परमेश्वरामध्ये आहे. तू मात्र जा अधोमावर चढाई करू, परमेश्वर तुला विजय देईल आणि तुझ्या पुढे तुझ्या शत्रूंना देव चित्त करील. वचन काय सांगते 25 अध्याय 8 वचनात की देव तुझ्या शत्रूंना चित्त करील, कारण चित्त करणं आणि सहाय्य करणं परमेश्वर सामर्थ्य. तेव्हा अमस्या राजा अधोमावर चढाई करून गेला आणि बायबल सांगते देव पित्याने अमस्या राजाला विजय दिला आणि अधोमाचा नाश झाला. परमेश्वर पित्याने अधोमाचा नाश केला या अमस्या राजा पुढे, म्हणजे अधोमाला परमेश्वर पित्याने चित्त केले आणि अमस्या राजाला विजय प्राप्त करून दिला. जेव्हा तो देवाच्या सांगण्याप्रमाणे निघाला तेव्हा त्याला विजय मिळाला. अगोदर त्याचा भरोसा माणसावर होता, सैनिकांवर होता. मी एवढे सैनिक घेऊन जाईल तर मला विजय मिळेल. पण देवाने म्हटलं, त्यांच्या बरोबर मी मिळत नाही, तू त्यांना घेऊ नकोस. ज्यांच्या जोडीला मी मिळत नाही त्यांना तू जोडीला घेशील तर तुला विजय मिळणार नाही. त्यांना घेऊ नकोस, तर तू जा
हिम्मत बांध, तू चढाई करून जा, मी तुला विजय देईन आणि तू तुझ्या शत्रूंना चित्त करशील. आणि खरोखर अमास्य राजाला विजय मिळाला आणि तो आपल्या शत्रूंना चित्त करू शकला. जे देवावर भरोसा ठेवतात, परमेश्वरच्या नावाने निघतात, देवाचे नियम आज्ञाविधी पाळतात, परमेश्वर त्यांना विजय देतो. परमेश्वर त्यांना आशीर्वादित करतो आणि त्यांच्या शत्रूंना त्यांच्या पुढे चित्त करतो. येणारी संकटे, दुःख, आजार, पीडा, समस्या या सर्वांचा प्रभू नाश करतो आणि आपल्या माणसाला प्रभू विजय प्राप्त करून देतो. आपण देवाचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, तर देव पिता आपल्याला विजयी बनवणार आणि आपल्या शत्रूंना आपल्या पुढे चित्त करणार परमेश्वर पिता. 5 स्तोत्रसंहितामध्ये 45 अध्याय 5 वचनसंती त्या ठिकाणी राजाविषयी मात्र स्तोत्र लिहिलेले आहे की जो राजा देवावर भरोसा ठेवतो तो आपल्या शत्रूंना चित्त करेल आणि देव या राजाला विजय प्राप्त करून देईल. खरोखर जो मनुष्य देवावर भरोसा ठेवतो, देवाचे नियम पाळतो, देवाच्या आज्ञा पाळतो, देव पिता त्याला विजय देतो आणि त्याच्या पुढे देव पिता त्याच्या शत्रूंना चित्त करतो. देव पिता आपल्या लोकांना विजय देतो. आपल्या लोकांना म्हणजे जसे की जी देवाची प्रजा आहे, जे लोक देवाचे नियम पाळतात, परमेश्वरामध्ये विश्वासू जीवन जगतात, अशा लोकांना प्रभू विजय देतो आणि देव पिता त्यांच्या शत्रूंना त्यांच्या पुढे चित्त करतो. आपण पूर्ण रीतीने परमेश्वराचे नियम पाळणार, प्रभूची आज्ञा पाळणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करणार. प्रभू आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी सुरुवात करणार. आपल्या जीवनातल्या सर्व समस्या पूर्ण रीतीने परमेश्वर पिता दूर करणार. कारण आपल्याला विजय देणारा परमेश्वर पिता आहे, आपल्याला अनुग्रह देणारा परमेश्वर पिता आहे, जो आपल्या शत्रूंना आपल्या पुढे चित्त करील आणि आपल्याला विजय प्राप्त करून देईल, तो मात्र परमेश्वर आहे. वचनसंती गणना 24 अध्याय 17 वचनात बायबल सांगते की परमेश्वर पिता आपल्या लोकांविरुद्ध उठणारे, मग ते मोवाबी असो या इतर कोणते राष्ट्र असो, वचन सांगते हा नियता त्यांच्यातून निघेल, तो म्हणजे प्रभू, आणि तो आपल्या शत्रूंना किंवा आपल्या लोकांच्या शत्रूंना मात्र चित्त करेल. प्रभू आपल्या लोकांना तर विजय देईल, पण वचन काय सांगते, तो मात्र त्यांना चित्त करील. कारण एक तारा उदय पावेल म्हणजे इस्रायल लोकातून अगदी परमेश्वराच्या लोकातून एक नेता निघेल आणि तो आपल्या शत्रूंना चित्त करेल. हा नेता कोण होता? प्रभू येशू, ज्याने शत्रूला म्हणजे सैतानाला आपल्या पायाखाली तुडवलं आणि मात्र विजय प्राप्त केला. ज्या वेळेला प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आलं, त्यावेळेला प्रभू येशूने सैतानाला आपल्या पायाखाली तुडवलं. कारण ज्या वेळेला आदाम आणि हव्वा या दोघांनी आज्ञा मोडली, तेव्हा देवाने एक भविष्यवाणी केली होती. उत्पत्ती 3 अध्यायामध्ये बायबल काय सांगते पाहते ते 14 आणि 15 वचनात, जेव्हा स्त्रीने आज्ञा मोडली तेव्हा देवाने मात्र प्रथम त्या सर्पाला काय म्हटलं पहा, देव पिता त्या सर्पाला म्हणत आहे की तू पोटाने चरशील आणि आयुष्यभर माती करशील आणि या स्त्रीची संतती, या स्त्रीला तर वेदना होतील, दुःख होईल, त्रास होईल, परंतु प्रभू म्हणतो त्या हवेच्या बाबतीत प्रभू म्हणत आहे की या स्त्रीला मात्र वेदना होतील, दुःख होतील, परंतु देव पिता तिकडे म्हणत आहे पहा की असा एक पुत्र माझा जन्म घेईल जो मात्र या सैतानाला तुडवी, म्हणजे तुला तुडवी, तुला पायाखाली घालेल. देव पिता येशू ख्रिस्ताच्या बाबतीत म्हणजे प्रभू येशू बाबतीत म्हणत आहे की तिची संतती आणि तुझी संतती याच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापित करेन. तो तुझे डोके फोडेल. कोण? प्रभू येशू. कोणाचे? सैतानाचे. आणि खरोखर प्रभू येशूने वधस्तंभाच्या द्वारे, जेव्हा वधस्तंभावर बलिदान दिलं तेव्हा वधस्तंभाच्या द्वारे प्रभू येशूने सैतानाच्या डोके ठेचले, अर्थात सैतानाला चित्त केले, तुडवले आणि विजय प्राप्त केला. अर्थात प्रभूने आपल्या लोकांना सैतानाच्या बंधनातून सोडवले, आजाद केले, स्वातंत्र्य केले, बंधमुक्त केले.
सैतानाला तुडून, चित्त करून, पराभूत करून, विजय प्राप्त करून प्रभूने विजय प्राप्त केला आणि सैतानाला चित्त केले आणि साऱ्या मानव जातीला या सैतानाच्या हातून सोडवले. म्हणून बायबल सांगते तारा उदय पावेल. तो कोण होता? प्रभू येशू, ज्याने शत्रू म्हणजे सैतान त्याला चित्त केले, त्याचं डोकंच ठेचले, तुडून टाकले आणि आपल्या लोकांना प्रभूने सोडवले. आज प्रभू तेच म्हणतो, तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवणार, माझ्यावर विश्वास ठेवणार, माझं वचन पाळणार, तर मी तुम्हाला विजय देईन आणि तुमच्या पुढे तुमचे शत्रू, तुमचे दुःख, संकट, समस्या सर्वांवर मी तुम्हाला विजय प्राप्त करून देईन. तुम्ही त्याला चित्त करतील आणि तुम्ही विजयी बनतील. देवाचे नियम पाळणाऱ्या लोकांना देवपिता अनुग्रह देतो, देवपिता त्यांना आशीर्वादित करतो आणि देवपिता त्यांच्या जीवनातल्या सर्व समस्या पूर्ण रीतीने दूर करतो. आपण देवाचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, तर देवपिता आपल्याला विजय देईल आणि आपल्या शत्रूंना प्रभू चित्त करेल आणि आपण विजयी बनतील. आपल्या पुढे चालणारा परमेश्वर आहे, आपल्या पुढे येणारे अडथळे, संकटे, समस्या देवपिता तुडून टाकील आणि आपल्याला सुरक्षित ठेवेल. जर खरोखर आपला देवपित्यावर भरोसा असेल, खरोखर आपला प्रभू येशूवर पूर्ण विश्वास असेल, तर देवपिता आपल्याला विजयी बनवेल, आलेली संकटे तुडून टाकेल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एक विजय प्राप्त करतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.